नमस्कार, आशा कुकिंग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी आज पेरूची चटणी बनवणार आहे। एक पेरू घेतला आहे इथं धुवून आणि स्वच्छ, कोथिंबीर घेतला आहे आणि एक कांदा कट करून घेतला आहे, लिंबू आहे आणि 4-5 मिरच्या आहेत हिरव्या आणि लसूण। सर्वप्रथम आपल्याला पेरू कट करून घ्यायचा आहे। पेरू असं छान कट करून घ्यायचा आहे। लालसर आहे पेरू, याची आंबट गोड चटणी खूप छान लागेल। आतल्या बिया काढून घ्यायचा आहे, मोठ्या मोठ्या नुसतं गाबा गाबा घ्यायचा आहे आतला। पेरू छान कट झाले आहेत। आता मिक्सरला वाटून घेऊया। सर्व पेरू मिक्सर मध्ये टाकून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कोथिंबीर, लसूणच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची आणि लिंबू पिळून घ्यायचा आहे। आमचूर पावडर नाही म्हणून मी लिंबू पिळत आहे। ही बिया काढायचा आहे आपल्या लिंबूच्या। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। थोडी धने पावडर टाकायचं आहे, अर्धा चमचा। जीरा पावडर अर्धा चमचा। मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। थोडं मी रवाळ वाटून घेतला आहे। 1 चमचा दही टाकायचा आहे। आणखीन एकदा वाटून घ्यायचं आहे रवाळ। चटणी छान वाटली आहे, रवाळ। आंबट गोड चटणी बनलेली आहे। मस्त बनली आहे चटणी।